सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागील भागात आपण पाहिले की प्रभू श्री रामचंद्र हनुमंताच्या ऋणामध्येच राहणे पसंत करतात, कारण त्यांच्या मते शुद्ध प्रेमात घेण्याची भावना नसते, फक्त देण्याची असते. मोह भोग घेण्याची इच्छा करतो, पण प्रेम भोग देण्याची इच्छा ठेवीत असते. प्रेमात मागणी नसते, प्रेमात अपेक्षेचा भाव जागला की खरे प्रेम संपलेच म्हणून समजा. भक्तीने मागितलेली वस्तू तर मिळेल, पण भगवंत मात्र तेव्हा हातातून निसटून जाईल. सकामी भक्त ज्या ज्या देवाची भक्ती पूजा करतात त्या देवतांच्या द्वारे भगवंत त्यांच्या भोगांची इच्छा पुरवतात. पण निष्काम भक्ती करणारे भक्त मात्र फक्त भगवंतालाच प्राप्त करून घेण्याची इच्छा ठेवतात. भगवंताला जर तुम्ही धन मागाल तर धन मिळेल, पण भगवंत मिळणार नाही. म्हणून भगवंताला जितके तुम्ही मागाल तितके तो देईल, पण तुमचे प्रेम मात्र घटेल. व्यवहारातही आपल्याला असाच अनुभव येतो. जोवर काही मागणी होत नाही तोवर दोन मित्रांची मैत्री ही प्रेमपूर्ण असते. गोपी कृष्णासाठी जन्म घेऊन गोकुळात वावरत होत्या, परंतु सर्व काही कृष्णाला देण्यासाठीच त्यांनी जन्म घेतला होता. त्या काहीही न मागता श्रीकृष्णाच्या चरणी आपले सर्वस्व, आपले जीवन अर्पण करत होत्या. देवाला काही मागाल तर प्रेम खंडित होईल हे मात्र नक्की. नेहमी असेच मानत चला की देवाने मला पुष्कळ दिले आहे. कित्येक लोक डाकोरजी तीर्थाची यात्रा प्रतिवर्षी करतात आणि ते रणछोडरायाला म्हणतात की हे भगवन, 6-7 वर्ष मी सतत आपल्या दर्शनाला येत आहे, पण अजून मला संतान प्राप्ती झालेली नाही. भगवंत त्याला पुत्र तर देतात, पण त्याच वेळी सांगतात की आता तुझे आणि माझे नाते तुटले. आपल्या मागणीपेक्षा देवाने जर कमी दिले तर असे समजा की देव तर पूर्ण आहे, पण माझी पात्रताच कमी असल्याने मला कमी मिळालेले आहे. आणि भागवत हे निष्काम भक्तीचा प्रसार करणारे उत्तम पुराण आहे, कारण खरा वैष्णव मुक्तीचीही अपेक्षा करत नसतो. हरीचे दास तर मुक्ती देखील मागत नाही. मुक्तीपेक्षा भक्तीमध्ये अलौकिक आनंद आहे असे त्यांचे म्हणणे आहे. वेदांनी तर असे सांगितले आहे की आत्म्याला बंधनच नाही, मग मुक्तीचा प्रश्नच येतो कुठे. वैष्णव असे समजतात की मुक्ती ही तर हरीची दासी आहे. दासीपेक्षा भगवंत हा नेहमीच श्रेष्ठ आहे. भगवंताने माझे काम करावे अशी अपेक्षा कधीही मनात ठेवू नये. रामकृष्ण परमहंसांना कॅन्सरचा रोग जडला. शिष्यांनी म्हटले, महाराज, हा रोगाचा इलाज जर करायचा असेल तर तुम्ही एक काम करा की देवाला विनंती करा. रामकृष्ण म्हणाले, मी माझ्यासाठी माझ्या मातेला त्रास देणार नाही. भक्तीचा तर खरा अर्थ असा नाही की आपल्या सुखासाठी आपण देवाला त्रास द्यावा. आणि त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत ज्या वेदना होत्या त्या सहन केल्या, परंतु भगवंताला विनवणी केली नाही की मला या त्रासातून मुक्त कर. खरा समजदार मित्र कधीही काही मागत नाही. सुदाम्याच्या कृष्णाच्या ठायी असलेली भक्ती ही खरी होती. तो दरिद्री होता. काही मागण्यासाठी त्याच्या पत्नीने त्याला कृष्णाकडे पाठवले होते. सुदामा कृष्णाकडे गेला, पण काही मागण्यासाठी नव्हे तर मित्राला भेटण्यासाठी. त्याने द्वारकाधीशाचे वैभव पाहिले तरी त्याच्या तोंडातून सुद्धा शब्द बाहेर आला नाही. त्याला वाटले की भेटीमुळे जर देवाचे डोळे पाणवले तर आपल्या दारिद्र्याची कथा ऐकून त्याला किती बरं दुःख होईल. माझ्या दुःखाचे कारण तर माझे कर्मच आहे. माझ्या दुःखाची गाथा ऐकून त्याला कितीतरी दुःख होईल. म्हणून सुदामा निशब्द मूठभर पोहे श्रीकृष्णाच्या हातावर ठेवून त्या ठिकाणावरून पुन्हा निघून आला. अशा प्रकारे भागवतामध्ये निष्काम भक्ती करा, भगवंत प्राप्तीचा मार्ग धरा असे आपल्याला पावलोपावली सांगितलेले दिसते.